रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 20वी कथा. संत नामदेव विठ्ठल रूप चाहले. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जयदेव जयदेव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा, भावे जिवलगा. जयदेव जयदेव. संत नामदेवांनी त्यांच्या सख्याची पांडुरंगाची मोठी भक्तिरसपूर्ण आरती लिहिली. संत नामदेवांनी ज्ञानेश्वर माऊलींची आदी आणि समाधी अभंग रूपात आणली. पूर्ण ब्रह्म अवतार श्रीकृष्ण महात्म्य लिहिले. त्यांनी श्रीराम महात्म्य लिहिले, विठ्ठल महात्म्य, शिवरात्र महात्म्य, तुळसी महात्म्य, शुकाख्यान, राजा हरिश्चंद्र चरित्र, श्रीयाळ चरित्र, ध्रुव चरित्र, भक्त सुदाम चरित्र. नामदेवांनी अगणित अपूर्व आणि अलौकिक असे लेखन केले. नामदेवांचे आत्मनिवेदन, त्यांची आत्मप्रचिती दोन्ही रचना अनुभूती देणाऱ्या खऱ्या भक्ताची ईशपूर्णाची भावावस्था. सामान्य प्रापंचिकाच्या जीवनात ईश्वराचे साक्षीत्व नाही याचे त्यांना अतीव दुःख होत असे. वीतभर पोट लागलेसे पाठी, साधू संगी गोष्टी सांगू न देई. पोट माझी माता, पोट माझा पिता, पोटानेही चिंता लाविलीसे. पोट माझा बंधू, पोट माझी बहीण, पोटाने हे दैन्य मांडिलेसे. विष्णुदास नामा पोटाकडे पाहे, अजूनही किती ठाय हिंडविसी. 84 लक्ष योनी फिरून अंतिमतः सर्वश्रेष्ठ अशा मानवजन्मी आलो. या जन्मात सत्संग केला, साधू संत यांची संगती केली. खरे तर मानवजन्म साधनेसाठी असतो. साधनेच्या मार्गाने मुक्ती साधायची असते. माणसाला एक वीतभर पोट ईश्वराने दिले. त्याला सर्वस्व मानून माणूस त्यासाठीच जीवन झिजवू लागला. प्रथम पोट आणि नंतर अन्य इंद्रियांचे चोचले पुरवण्यातच त्याचे सारे जीवन गेले. ही तर जीवन मरण चक्रात परत फिरण्याची तयारी झाली. सर्व संतांनी भक्तीचा मार्ग सांगितला. संत नामदेव या भक्तिमार्गात सर्वांना सावध करतात. त्यागे विण विरक्ती, प्रेमा वाचुनी भक्ती. शांती नसता ज्ञप्ती, शोभा न पवे. दमे वाचुनी यती, माने विण भूपती. योगी नसता युक्ती, शोभा न पवे. हेतू वाचुनी प्रीती, गुणरहित स्तुती. करणी वाचून कीर्ती, शोभा न पवे. सत्समागम संगती, बाणली नसता चित्ती. नामा म्हणे क्षिती, शोभा न पवे. भक्तिमार्गात आसक्ती उपयोगी नाही. अपरिग्रह हा नासक्तीचा आत्मा आहे. माणूस छोट्या छोट्या गोष्टीत आसक्ती बाळगतो. कृतश्रमाचे ठराविक फल मिळावे अशी अपेक्षा करतो. अपेक्षापूर्ती नाही झाली की तो निराश दुःखी होतो. म्हणून निरपेक्ष वृत्तीने कर्म अपेक्षित आहे. मिळेल ते फळ स्वीकारण्याची मानसिक तयारी हवी. फळ मिळालेच नाही तर ते न मिळणेच योग्य होते असे मानून प्रयत्न आणि निष्ठा परत तपासून घ्याव्यात. भक्ती हा प्रेमाचा कळस आहे. ईश्वरावर प्रेम किंवा श्रद्धाच नसेल तर वरवरच्या पूजेला अर्थ नाही. मनापासून ईश्वरावर श्रद्धा हवी. त्याच्या अस्तित्वाबद्दल किंचितही संदेह आपल्या मनी नको. संत नामदेव हा सिद्धांत विविध दृष्टांत देऊन पटवून देतात. देताना आणखी एक पथ्य सर्वांना सांगतात. परदारा, परधन, परनिंदा, परपीडन, सांडोनी भजन हरीचे करा. सर्वांभूती कृपा संतांची संगती, मग नाही पुनरावृत्ती जन्ममरण. नामा म्हणे न लगे साधन आणिक, दिधली मज भाक पांडुरंगे. हरीचे भजन करताना परस्त्री, परधन, परनिंदा आणि परपीडन हे निक्षून टाळावे. परस्त्रीकडे वाकडा डोळा करून पाहिले, वासना दृष्टीने पाहिले तर ते महापाप आहे. परस्त्री माते समान मानून तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शुद्ध आणि पवित्र हवा. दुसऱ्याच्या धनाला स्पर्शही करू नये. आपण कष्टाने मिळवलेले धनच फक्त आपले मानावे. आपल्या जीवनातला खूप वेळ दुसऱ्याची निंदा करण्यात जातो. अशा निंदेने आपलीच जीभ विटाळली जाते. ही निंदा असते त्या व्यक्तीच्या माघारी. त्यामुळे वेळ आणि जीभ दोन्ही फुकट जाण्याशिवाय काही साधन नाही. कधीकधी सूड किंवा आकसापायी आपण दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. त्याचे दुष्कर्म त्याच्यावर सोडावे. त्यासाठी आपण कष्टू नये. त्यामुळे आपल्याच वृत्ती बिघडण्याची शक्यता असते. संत नामदेव या चारही अनिष्ट गोष्टी टाळून हरीचे भजन करावयास सांगतात. संत संगतीने साधनेत अधिक पावित्र्य येईल. मग आपण सर्वच जन्ममरण या चक्रातून मुक्त होऊ. संत नामदेव संत संगतीचे महत्त्व सांगताना वृक्षाची उपमा संतांना देतात.
जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येऊनी या पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तयान म्हणती छेदू नका. निंदास्तुती सममानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, जीवाशिवा गाठी पडूनी जाय. वृक्षाच्या ठाई मान अपमान नसतो. कोणी येऊन त्याची पूजा करतो, कोणी त्याला धारदार शस्त्राने तोडू पाहतो. वृक्षाला पूजेने आनंद होत नाही की तोडणाऱ्या व्यक्तीला तो बाबा रे मला तोडू नको असे सांगत नाही. वृक्ष सुखदुःखाच्या पार असतो. वृक्षाप्रमाणेच संत साधूही निंदेने अस्वस्थ होत नाहीत किंवा स्तुतीने हुरळून जात नाहीत. ते सुखदुःखाच्या पार असतात. अशा साधूची किंवा संताची भेट होणे हे आपल्या जीवनाचे महाभाग्यच. या जन्मी संत भेट झाली तर जीवाशिवाची गाठ पडण्याचा मंगलयोग साधला असे मानावे. गीता हेची गंगा गुह्य भाव पैगा, नाम हेची जगा सोडवण. सर्व ब्रह्म हरी सांगत मुरारी, विश्वरूप हरी आपण झाला. उपदेश अर्जुना जनी जनार्दन, अखंड भावना भूतदया. नामा म्हणे सर्व आहे हाची देव, उदार माधव सर्वांभूती. गीता ही साक्षात भगवंतांच्या मुखातून प्रकट झालेली पवित्र गंगा आहे. युगंधर श्रीकृष्ण अर्जुनाद्वारे सर्व जगताला सांगतायत जीवन जगण्याचे सार आहे ते. त्या ठिकाणी भेदभावाला स्थान नाही, द्वैतभाव नाही. केवळ मानवातीलच नव्हे तर संपूर्ण जीवनसृष्टीचा विचार मोठ्या वात्सल्याने गीता माऊली करते. ती भूतदयेने परिपूर्ण अशी आहे. हा नारायण, हा हरी सर्व विश्व व्यापून राहिला आहे. त्याचे मनोभावे नामस्मरण करावे. त्याने सांगितल्यानुसार जीवनात प्रामाणिक असावे, निर्व्यसनी राहावे, षड्रिपूंना दूर ठेवावे, वृत्ती क्षमाशील असावी, सेवा हा जीवनधर्म असावा, कष्टसिद्ध प्राप्तीत समाधान असावे, अहंकार न बाळगता विचारात व्यापकता असावी, अंतरात ईश्वर असावा आणि मुखात हरिनाम असावेच असावे. संतश्रेष्ठ नामदेवांनी भारतभ्रमण केले. आपल्या कीर्तनांमधून भागवत धर्माचा प्रचार केला. वारकरी संप्रदायाचा अद्वैत सिद्धांत भारतवर्षात जागोजागी पेरला. भेदमुक्त भयमुक्त भारत आणि जगत, भक्तियुक्त भारत आणि जगत, प्राचीनतम सनातन धर्माने तर देशांच्या सीमांच्या रेघाही ओढल्या नव्हत्या. जातीभेद धर्मभेद काय, त्याने देशभेदही केला नव्हता. त्याची घोषणा होती वसुधैव कुटुंबकम. ज्ञानेश्वर माऊली म्हणते विश्वची माझे घर. या अद्वैताच्या म्हणजेच वैश्विकतेच्या प्रचारार्थ संत नामदेवांनी आपले संपूर्ण जीवन झिजवले. माऊलीला दिलेले वचन जीवापाड जपले. वचनपूर्ती हाच ध्यास घेतला, तोच त्यांचा श्वासोच्छ्वास झाला. माऊलीने विश्वकल्याणार्थ विश्वात्मक देवाजवळ पसायदान मागितले. संत नामदेवांनीही विष्णुदास भाविकांसाठी ईश्वराला पसायदान मागितले. आकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. शके 1192 भूतली अवतरलेले संतश्रेष्ठ नामदेव आता शरीराने थकले होते. ज्या भगवत कृपेने आपण जन्म घेतला त्या भगवंतांची ओढ त्यांना लागली. या भगवंतांनी जन्मतःच आपले पिसे लावले. माऊली आणि संत मंडळींची साथ संगत मिळाली. माऊलींच्या वचनाने आणि पांडुरंगाच्या कृपेने कार्यसिद्धीस केले. या पांडुरंगाचा निरोप घ्यावा. हे भूवैकुंठ पंढरपूर या नगरीत पुंडलिका भेटी परब्रह्म आले. कटेवर कर ठेवून विटेवर उभे राहिले. त्या सभोवती राऊळ झाले. या विठुरायाला आपण नैवेद्याचा खास भरवला. हा भक्तवत्सल आपल्याशी गुजगोष्टी करायचा. आता निजधामी जायचे म्हणजे या गावीच्या या देवाचा निरोप घ्यायला हवा. या विचारांसरशी नामदेवांचे मन जडजड झाले. मनीचा विचार सांगण्यासाठी ते राऊळी निघाले. पाय जड, मन त्याहून जड. आतून भावनेचे उमाळे उसळत होते. नामदेव राऊळात विठुरायासमोर आले. आल्या आल्या त्यांनी आपले मस्तक त्याच्या चरणांवर ठेवले. चरणांवर अश्रूंचा अभिषेक केला. विठ्ठला पांडुरंगा, रोज तुमचा आठव. पंढरपुरात असलो तर दर्शन नाही चुकलं. जन्म पावला तुमचीच कृपा. जन्म तुमच्या आणि संतांच्या संगानं पवित्र झाला. तुमचीच कृपा देवभूमी भरतखंडात जन्म लाभला.
जीवन या मंगलमयी भूवैकुंठात गेलं ही तुमचीच कृपा. आता हे वैकुंठ सोडायचं, परलोकातल्या वैकुंठी जायची वेळ आली. बहुदिवस होतो तुमचे गावी, आता कृपा असो द्यावी. आम्ही जातो आपुल्या गावा, विठोबा लोभ असो द्यावा. तुझे पायी माझे मन, तुझे चरण माझा प्राण. लिखित पत्र पाठवावे, माझे स्मरण असो द्यावे. नामा म्हणे जी केशवा, अखंड प्रेम भाव द्यावा. शके 1272 आषाढ शुद्ध एकादशी ठरली. घरातील साऱ्यांना त्यांनी कल्पना दिली. साऱ्यांना दुःख झाले. साऱ्या घरात दुःखाची छाया पसरली. जनाबाई मात्र शांत होत्या. राजाई त्यांच्या कुशीत चिरून रडरड रडली. तिने आपल्या पतीला सर्वांनी मिळून अडवावे असे सुचवले. जनाबाई म्हणाल्या, माझे बंधू आणि गुरूंनी घेतलेला निर्णय अयोग्य असणार नाही. त्यांच्या मार्गाने मीही जायचे निश्चित केले आहे. राजाई आणि अन्य कुटुंबियांचाही निर्धार झाला. आप्तांचा निरोप घेऊन नामदेव निघाले. विठ्ठल मंदिरी आले. त्याचे अखेरचे दर्शन घेतले. मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आले. शेवटच्या पायरीवर मस्तक ठेवून प्राणसंकल्प होता. पायरीवर मस्तक ठेवणार तोच त्यांना मधुरोत्तम आश्चर्याचा धक्का बसला. समोर ज्ञानेश्वर माऊली. नामदेव धन्य धन्य झाले. मुखातून उद्गार निघाले, माऊली आपणही दर्शन दिलेत, मी भरून पावलो. माऊली, मी आपल्याला वचन दिलं होतं, तुमच्या अपेक्षेप्रमाणे माझ्या हातून कार्य संपन्न झालं ना? प्रसन्न स्मितहास्य करत ज्ञानदेव म्हणाले, अपेक्षेहून कितीतरी अधिक कार्य आपण संपन्न केलं. ज्ञानदेवा, मी तुमचा जन्मजन्मांतरीचा ऋणी आहे. नामदेव त्यांच्या पायी डोळी ठेवायला गेले आणि सारस अंतर्धान पावलं. मला दर्शन देऊन माऊलींनी मला धन्य केलं. आता पूर्ण तृप्ती झाली. नामदेव मनी उद्गारले. पहिल्या पायरीवर मस्तक ठेवले. मुखात अंतरात विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. नामदेव विठ्ठल रूप झाले. नामदेव भगिनी आणि शिष्योत्तमा जनाबाई, नामदेव पत्नी राजाई, पुत्र श्री नारायण, श्री विठ्ठल, श्री गोविंद, श्री महादेव, कन्या लिंबाई, भगिनी आवताई, सुना गोडाई, येसाई, साखराई सर्वांनी त्याच दिवशी संजीवन समाधी घेतली. थोरली सून लाडाई गर्भवती होती. ती बाळंतपणासाठी माहेरी कल्याणीला गेली होती. तिला सर्व वृत्त कळल्यावर तिनेही संजीवन समाधी घेतली. ही पृथ्वी तलावरची एकमेव आणि अपूर्व घटना आहे. कलियुगी नामा संत साकार, न कळे तो पार ब्रह्मादिका. चहुयुगी नामा वेगळा नाही झाला, म्हणूनी पुरला नारायण. विष्णुदास नामा केशवी रंगला, देव आत्मा झाला म्हणे परसा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. धन्यवाद.